मित्रांनो, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. पुण्यातून एका तिसऱ्या मनीषेला अटक झालेली आहे. त्याचबरोबर जे एक पालक होते, लातूरचे बालरोगतज्ञ शिरुरे यांच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. तर या दोन्ही गोष्टींचा आढावा आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नेमकं काय घडलेलं आहे, तिसरी मनीषा कोण आहे, तिला अटक का करण्यात आलेली आहे, CBIनं तिला अटक का केलेली आहे आणि मनोज शिरुरे जे बालरोगतज्ञ आहेत, जे पालक आहेत की ज्यांनी पेपर विकत घेतल्याचा संशय आहे CBIला, त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची घडामोड या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, दोन मनीषा ऑलरेडी CBIनं अटक केलेल्या आहेत. पहिल्या आहेत मनीषा मांढरे, ज्या बायोलॉजीच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत आणि त्या NTA बायोलॉजीच्या विषयतज्ञ म्हणून काम बघत होत्या. त्यानंतर दुसरी जी आहे मनीषा वाघमारे, ब्युटिशियन, की जिनं नीटच्या फुटलेल्या पेपरकरता क्लायंट्स मिळवून देण्याचं काम केलेलं आहे, असा तिच्यावरती CBIचा आरोप आहे. CBIनं तिलाही अटक केलेलं आहे. आणि आता ही तिसरी मनीषा हवालदार, या ज्या मनीषा हवालदार आहेत यासुद्धा पुण्याच्या सेठ हिरालाल सर्फ कॉलेजमध्ये फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत आणि यासुद्धा NTAच्या बॉडीवरती फिजिक्सच्या तज्ज्ञ म्हणून काम पाहत होत्या. आता फिजिक्सच्या तज्ज्ञ म्हणून काम पाहत असल्यामुळे NTAकडून पेपरचा ॲसेस जो आहे तो पूर्ण या मनीषा हवालदार यांना मिळत होता आणि याचाच फायदा घेऊन मनीषा हवालदार यांनी फिजिक्सचे प्रश्न जे आहेत नीटच्या प्रश्नपत्रिकेतले ते लीक केले, असा CBIचा दावा आहे. आणि हे CBIनं प्रूव्हही करून दाखवलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे की मनीषा हवालदारने जे फिजिक्सचे प्रश्न बाहेर काढलेले आहेत आणि तसेच्या तसे प्रश्न त्या नीटच्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. तर ही तिसरी मनीषा की जिला CBIनं अटक केलेली आहे या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये. आता दुसरी घडामोड अशी आहे की जे लातूरचे बालरोगतज्ञ आहेत शिरुरे, की ज्यांना पेपर विकत घेतल्याच्या आरोपाखाली CBIनं अटक केलेली आहे आणि CBIने त्यांची चौकशी सुरू केलेली आहे. तर या शिरुरेंनी पेपर विकत घेतला असा त्यांच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर शिरुरेंनी हा जो मास्टर माइंड आहे PV कुलकर्णी याला स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये संबंधित विद्यार्थ्यांचे क्लास घेण्याकरता जागा उपलब्ध करून दिली, असा देखील CBIचा त्यांच्यावरती आरोप आहे. परंतु हे जे डॉक्टर शिरुरे आहेत, हे शिरुरे CBIचे माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेत. म्हणजेच शिरुरे आता CBIला हे पूर्ण प्रकरण कसं घडलेलं आहे, या प्रकरणामध्ये काय काय झालेलं आहे, ही सर्व साक्ष जी आहे हे शिरुरे द्यायला तयार आहेत. तर ही आज नीट पेपर फुटी प्रकरणातली दुसरी महत्त्वाची घडामोड आहे. तर मित्रांनो, अशी ही जर पेपर लीक होत असतील, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जर खेळ खेळला जात असेल, तर सरकार काय करतं आहे हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातून किती लोक अटक झालेले आहेत या पेपरफुटी प्रकरणामध्ये? तसं पाहिलं तर महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले लोक या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. बाळ गंगाधर टिळक असतील, त्याचबरोबर महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, तर अशा चांगल्या लोकांच्या योगदानाने महाराष्ट्र घडलेला आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर ह्या अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्ती जर हे करत असतील, जन्माला येत असतील, तर या महाराष्ट्राचं वैभव कसं टिकून राहू शकेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा.